हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। सर्वांना नूतन वर्षाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा। आज आपण एक हटके पदार्थ असा करतोय। नववर्षाची सुरुवात आपण एखाद्या वेगळ्या पदार्थाने करावी असं मला वाटलं, तर आज आपण मंगवडी हा पदार्थ करतोय। हा पदार्थ उत्तर प्रदेश मधला पारंपरिक पदार्थ आहे। त्यासाठी मी 1 वाटी मसूरची डाळ 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहे। 5 ते 6 तासानंतर आपली ही डाळ छान अशी भिजलेली आहे। त्यातलं सर्व पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घ्यायची आणि रवाळ अशी एकसारखी छान अशी वाटून घ्यायची आहे। वाटल्यानंतर एका बाउलमध्ये आपण ही डाळ काढून घेणार आहोत। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। त्यानंतर मी अर्धा चमचा आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचे, त्यानंतर बेडगी मिरची मी अगदी थोडीशी घातलेली आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची। आता ही सर्व मसाले आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आपण। आणि 2 बटाटे मी साली काढून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून बटाटा आपला काळा पडू नये। आणि आता आपण हा बटाटा एकदम बारीक असा स्लाइस करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी एकदम असा बारीक हा बटाटा मी कट करून घेतलाय आणि याच पद्धतीने मी सर्व बटाटा कट करून घेते। एकदम बारीक घेतलेला आहे। आता जो हा बटाटा आपण कट केलेला आहे तो त्या डाळीमध्ये मिक्स करायचा। अगदी सोपी पद्धत आहे, झटपट हा पदार्थ होतो आणि चवीला सुद्धा तितकाच छान लागतो। मुलांना स्नॅक्ससाठी अदल्यामधल्या वेळेत आपण चहा सोबत खूप छान पद्धतीने हा मंगवडी पदार्थ तयार होतो। यामध्ये सोडा, इनो काही घालायची गरज नाही। आता हे पीठ छान असं मिक्स केल्यानंतर मी तेल गरम करायला ठेवलंय। अगदी याला भिजत ठेवायची सुद्धा गरज नाहीये। तेल छान गरम झालं की चमच्याच्या मदतीने आपण भजी करतो त्या पद्धतीने छोटे अशी मंगवडी तयार करून घ्यायचे आणि मध्यम गॅसवरती आपण ही फ्राय करून घ्यायची आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करायचे। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायची आहे। नवीन वर्षामध्ये आपण ह्या वर्षी वेगवेगळ्या आणि हटके रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। सो आजपासूनच सुरुवात मी केलेली आहे। आता छान अशी खरपूस आपली ही मंगवडी फ्राय झालेली आहे। फ्राय करताना घाई गडबड करायची नाही, जेणेकरून आतपर्यंत हे व्यवस्थित मंगवडी फ्राय झाली पाहिजे। आता आपण ही मंगवडी आहे ती प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलाय, खूप टेस्टी अशी ही मंगवडी आपली तयार झालेली आहे। आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता मी सर्व मंगवडी तळून घेतली आणि तिच्यावरती डेकोरेशनसाठी थोडासा मी कांदा घालते। थोडीशी कोथिंबीर आणि महाराष्ट्रीयन म्हटलं तर हिरवी मिरची ही हवी तर फ्राय केलेली हिरवी मिरची। आणि मी एक मंगवडी तुम्हाला कट करून दाखवते। वाव, मस्तच। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि चटकदार जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।